सो गुड मॉर्निंग गाईज. कशा आहात तुम्ही? सगळे मज्जेत. ॲक्च्युली आपला हा ब्लॉगिंग जर्नीमधला हा फिफ्थ ब्लॉग आहे, जो की असणार आहे अंबवणे टू मुंबई. आपण आज 5 वाजताच आपली राईड चालू केली आहे गावावरून, कारण की आपल्याला 7 वाजताची ड्युटी जॉईन करायची आहे सकाळ सकाळी. सो 2 तासाचं आपलं टार्गेट आहे अंबवणे ते मुंबईचं. होप सो आपण अचीव करू आणि सेफली आपण मुंबईला पोहोचू आणि आपली ड्युटी जॉईन करू. सो देवांचा आशीर्वाद तर घेतला आपण पाया पडून, की काही अडचण नको यायला म्हणून पूर्ण रोड जर्नीमध्ये आपल्या. बघूयात कशी रोड जर्नी आहे ती, आणि होप सो कुठे अडथळा नाही येणार. पूर्ण रोड तर खालीच असतो आमच्या गावापासून ते टायगर पॉईंटपर्यंत, कारण की टायगर पॉईंटला टुरिस्ट लोक असतात, ते येत असतात कंटिन्युअसली मिड नाईटमध्ये पण. बट आमच्या गावा साईडला जास्त काही व्हेकल्स ट्रॅव्हल करत नाही. सो थोडंसं एक भीती तर आहे मनामध्ये. बघूया कशी असेल ही जर्नी, आणि नक्की तुम्ही एन्जॉय करा आणि मला सपोर्ट दाखवा. रोडची कंडिशन चांगली असल्यामुळे आपण लवकरात लवकर मार्जिन कवर करू शकतो लोणावळ्यापर्यंत, कारण की आपल्या इथे कंपनी आहे सहारा सिटी, जे की ह्या रोडचं दुरुस्तीचं काम चालू असतं त्यांचं. बट काही काही पॅचेस आहे जे की आपल्याला माहिती आहे कुठे काय खराब पॅच आहे. सो त्यामुळे काही एवढं टेन्शन घ्यायचं नाही, पण पूर्णच रोड खराब आहे असं नाही. तो बऱ्यापैकी आपण नाईटमध्ये गाडी फास्ट चालवून लवकरात लवकर मार्जिन कवर करू शकतो. आणि तुम्हाला कॅमेरा क्वालिटीची अंदाज येतच असेल की मोबाईलची कॅमेरा क्वालिटी चांगलीच आहे एक प्रकारे. बघायला गेलं तर जर तुम्ही महागडा कॅमेरा जरी घेतला तरी सेमच क्वालिटी देणार असतं. पण त्यामध्ये कसं असतं, स्टोरेज जास्त आहे वगैरे वगैरे. सो त्यामुळे सगळे लोक ते प्रिफर करतात. आणि गाडीची लाईट पण चेंज करायची, कारण की जास्त फोकस मिळत नाही आहे लाईटमुळे. बघूया आपण पुढे जाऊन कधीतरी चेंज करूया फॉग लाईट, आणि गाडीची लाईट जी मेन लाईट आहे ती पण चेंज करायची मला, कारण की जास्त काही असे प्रकाश असा येत नाही आहे लाईटिंगमुळे. सो तो एक निगेटिव्ह पॉईंट आहे आत्ताच्या लाईटमध्ये तरी. पण बऱ्यापैकी विजिबिलिटी आहे आत्ता तरी. आणि असं जर मोकळा रोड मिळाला तर आपल्याला गाडी चालवायची मज्जाच वेगळी आहे. आणि त्यात हे टर्न्स जे आहेत ते बऱ्यापैकी आपल्याला माहिती आहे की किती शार्प टर्न आहे किंवा किती गाडी बेंड करायची गरज आहे. सो त्यामुळे बऱ्यापैकी तू गाडी चालवायला मज्जाच येते आहे. आणि गाडी कुठली नाही येणार आहे ते तर गॅरंटीच आहे समोर, आणि येणार असेल तरी ती दिसेलच लाईटीच्या इफेक्टमुळे. सो त्यामुळं काही टेन्शन नाही आहे. त्यामुळे मी बिंदास्त गाडी चालवतो आहे आणि लवकरात लवकर मार्जिन कव्हर करतो आहे. आणि असेच रोड मला गाडी चालवायला आवडतात, एकदम मोकळे आणि कंटिन्यू असं एकदम कर्विंग वगैरे असेल, टर्न्स आहे थोडेसे, आपल्याला मज्जा येते तशी गाडी चालवायला.
कुठं जायचंय? टायगर पाईन. एक मिनिट टायगर कुठं? पाईन. टायगर पाईन. कुठं? टायगर पाईन खाली आयनाच्या वरती. आता त्या तो दुकान आहे काय? हा दुकान आहे. बसा. हे दुकान आपलं. एक मिनिट. आकडे का? बिलकुल, बिलकुल. अच्छा. हे बघा महान आत्मा, यांच्यामुळे ऑलमोस्ट आज माझा ॲक्सिडेंट होता वाचलाय. एवढे हाय बीम ठेवून गाडी चालवतात ना बाई, यांना सल्यूट आहे. ते काकांना घेऊन मी गेलो असतो खड्ड्यात डायरेक्टली. नशीब माझं रोडवरती ध्यान तरी गेलं. नाही उतरले का? हो चाल. राईट साईडला जे बसले ते हे लोक पार्किंगसाठी गाईड करतात. पूर्ण रात्र इथली मुलं जागी असतात. जर जे टुरिस्ट येतात त्यांना पार्किंगमध्ये गाड्या पाठवणं, त्यांना तर इन्कम असतोच माझ्या, बट पूर्ण नाईटला जागे असतात. आणि ते काका खूप चांगले होते. त्यांनी मला चहासाठी पण विचारलं, बट आपल्याकडं टाईम नाही. सो आपल्याला पुढे जायचं होतं, त्यामुळे आपण ते त्यांना बोललो नेक्स्ट टाईम कधी जर आलो तर नक्की तुम्हाला भेटू. सो आपण आता भोशीमध्ये आहे पेट्रोल पंपवरती. इथं गाडीमध्ये पेट्रोल टाकलं आहे, कारण की परत थांबायचं नाही आहे पुढे जाऊन. सो बघूयात लवकरात लवकर मार्जिन कवर करू. आत्ताचं मार्जिन बऱ्यापैकी कवर झाले. 17 ते 18 मिनटात आपण मार्जिन कवर केले. सकाळी गाडी वगैरे नव्हती, त्यामुळे लवकरात लवकर मार्जिन कवर झालं. सो मुंबईला जाताना एक पॅच आहे, खंडाळ्याच्या घाटामधून तुम्ही एक एक्सप्रेसवेला कनेक्ट करू शकता. आणि मग एक एक्झिट आहे खोपोलीला जाताना. ते पण मी असंच रील स्क्रोल करता करता मला ही रील भेटलेली की तो पॅच आपल्याला बायकर्ससाठी अलाउड आहे जायला तिथपर्यंत, खोपोलीला जो बायपास होतो तो. सो ते पण लिमिट आहे. मी बऱ्यापैकी स्टार्टिंगला पकडणार होतो स्पीड, बट नंतर रिअलाईज झालं की भाई लिमिटचं मेन्शन केलं होतं त्या रीलमध्ये. आणि थोड्या दिवसापूर्वी मी एक रील बघितली, त्याच्यामध्ये ह्याच रूटवरून जाताना त्या माणसाला बऱ्यापैकी मोठा फाईन लागलेला. तो जर तुम्ही ह्या रोडनी जाल तर सेफ्टी महत्त्वाची आहे. गाडी बघून जावा, कारण की डंपर्स वगैरे जास्त आहेत, मोठे ट्रक्स आहेत. सो जरा सेफ्टी ड्राईव्ह करा आणि स्पीड लिमिटमध्ये ड्राईव्ह करा, कारण की कोणाला एक्सपेक्ट नसतं की आपल्याला मोठमोठे फाईन बसायला हवेत असं. सो एन्जॉय करा तुम्ही हा व्ह्यू. आणि फर्स्ट टाईम बाईकमधून ह्या रोडने जाणं खूप आनंददायक आहे. आणि हा राईट टर्न घेतलात तुम्ही डायरेक्टली खोपोलीच्या बायपासला जो रोड आहे तिथे जाऊ शकता. आणि हा रूट चांगलाच आहे म्हणायला, पण जरा जपून. नाईट टाईम आहे, तो थोडा मी पण नवीन होतो या रूटला, तो मी पण एकदम हळूच जायचा विचार करतोय. फॉग बघा काहीच, मला तर हेल्मेटमधून विजिबिलिटी काही जास्त प्रमाणात मिळत नव्हती, कारण की हेल्मेटची जी वायझर आहे त्याची काच खराब झाली. ते वरती ठेवताना येत नव्हतं, हवेमुळे ते परत सारखं खाली पडवतं. कॅमेऱ्यामध्ये तरी विजिबिलिटी मिळते, बट तुम्ही हेल्मेट घालून जेव्हा ड्राईव्ह कराल ह्या रूटवरून एवढ्या मॉर्निंगला आणि एवढ्या फॉगमध्ये, तर पुढचं काहीच नाही दिसत. आपण भगवान भरोसे चल रहे ये रोड पे असं म्हणू शकतो.
कारण की जे लाईट्स आहे त्यामुळे तर काही दिसतच नाही आहे रोड. लय हळूहळू गाडी चालवा फक्त. एवढे हाय बीम ठेवून येतात तर पुढच्या ड्रायव्हरला काही दिसणारच नाही आहे मेन म्हणजे. आणि जे आपण इंडिकेटर चालू केलं त्या लाईटमुळे बऱ्यापैकी थोडीशी विजिबिलिटी मिळते जी गाडी. सो आपण आता पनवेलला पोचलो आहे आणि आपण पनवेलला बायपास करूनच जातो आहे ॲज युजल. आपली नेहमीचा रूट आहे जो अटल सेतूला कनेक्ट करतो पनवेल बायपास करून. तो रूट मी प्रत्येक टाईम मी चूज करतो कारण की मला वाटतं जरा काही ट्रॅफिक नसते काय नसते तर तुम्ही जाऊ शकतो तुम्ही या रूटने. बट ते पण जपून जरा कारण की ह्या रूटमध्ये पण थोडे बऱ्यापैकी पॅचेस आहेत जे की मोठे पण आहेत आणि गाडीच्या टायरची वाट लावू शकतो तुमच्या. तो जरा जपून आणि रोडवरती तर ध्यान ठेवा ना. आपण गाडी चालवायच्या नंतर विसरून जातो कधी कधी आणि हे असे मध्ये मध्ये पॅचेस येतात थोडे थोडे. बट हे ठीक आहे बट मोठे असे खड्डे बनले ते पाण्यामुळे. आणि
गाईज आपण मुंबईमध्ये पोहोचलेलो आहे. आपलं टार्गेट होतं 2 तासाचं, बट 2 तास आणि 10 मिनटामध्ये आपण मुंबईमध्ये पोहोचलेलो आहे, जे काय होतं अंबवणे टू मुंबई. सो बघूयात आता पुढे जाऊन मला परत फ्रेशअप व्हायचं आहे आणि त्यानंतर ड्युटी पण लगेच जॉईन करायची आहे. तर तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये पण हा चॅनल ची लिंक्स हे सेंड करून त्यांना पण वॉच करायला लावा आपला यूट्यूबच्या व्हिडिओज. आणि तुम्ही सबस्क्राईब करत राहा आणि लाईक करत राहा, जेणेकरून आपली यूट्यूब फॅमिली मोठी होत जाईल आणि तुम्हाला मी असेच नवीन नवीन व्हिडिओ देत जाईल. सो टिल दॅन बाय गाईज.